सांगतो, थांबा थांबा, सगळे एक 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 जरा आत्ता आत्ता जरा कुठे पोतडीत नाही एक 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 गोष्टी काढायला लागलो. मला पहिलं तुमच्या दुःखाबद्दल बोलू द्या. आता लाडक्या बहिणीत नाही, माझं मत आहे लाडकी बहीण नका बंद करू. ऐका, अरे ऐक ना दादा, ऐक ना दादा. आता एक दोन गोष्टी मी तुम्हाला मुद्दाम ऐकवतो. आधी आधी कर्जाचं बघूया. एक मिनिट. हे थांबा. आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा कोरा. झाला का? टाळ्या अजून वाजवला नाही टाळ्या, वाजवला नाही टाळ्या. मग हेच तुम्हाला मी सांगतोय. जसं निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांचा सातबारा करू, कोरा कोरा कोरा. आता लोक विचारतात, शेतकरी विचारतो, आता कुठे पाळायला चोरा? हा, मत चोरा, मत चोरी करून सत्तेवर आलंय. तसंच माझं मत आहे उलट आहे. लाडकी बहीण योजना बंद करू नका, पण निवडणुकीच्या आधी जे सांगितलं होतं की आम्ही आमच्या लाडक्या बहिणीला 1500 नाही तर 2100 रुपये देऊ, या नाही तर पुढच्या महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला 2100 रुपये द्या. बरोबर? आमचं म्हणणं काय, आमचं म्हणणं काय की आता शेतकऱ्याचं जे नुकसान झालं ते ना भूतो ना भविष्यती. असं संकट यापूर्वी मराठवाड्याच्या, मी अगदी जे वयोवृद्ध शेतकरी आहेत त्यांना मी विचारलं, त्याला आमच्या आयुष्यात कधी असं संकट आलं नव्हतं, कधीच नाही. म्हणजे आतापर्यंत मराठवाडा हा अवर्षणग्रस्त होता, थोडासा दुष्काळी बाणा पाहिजे तर. पण आता जो काय पाऊस आला, काल सुद्धा फिरलो, त्यांनी मला सांगितलं नदी पात्रातनं पाण्याचे लोंढेच्या लोंढे जे वाहून आले लोटच्या लोट, त्यांनी जमीन खरडून गेली, विजेचे खांब उद्ध्वस्त झाले, पूल पडले, सगळं पडलं, रस्ते वाहून गेले. आणि मी तुमच्यामध्ये येऊन तुमची व्यथा विचारताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात उद्धव ठाकरे टोमणे मारतात. शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे. टोमणा आहे हा, टोमणा नाही, पण मी टोला जरूर मारणार. हा टोलाच मारायचा आहे. माझ्या शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये मिळाले पाहिजेत. हा टोमणा आहे काय? हा, बरं आता मी फिरतोय, मी कुठे माझं कौतुक सांगते, कर्जमुक्ती केली तुम्ही सांगताय, मी त्यावेळेला फिरलो का मिळाली की नाही, मिळाली की नाही? मी नाही केलं असं पाप, कारण माझं कर्तव्य केले का उपकार नव्हते केले. बरोबर? तेव्हा हे कसं करत होते, लाडकी बहीण सगळ्या महिलांना गोळा करायचे, मिळाले की नाही, मिळाले की नाही. मग महिला पण विचार साने आहेत त्या, त्यांनी केला त्यांचा सत्कार, हो मिळाले मिळाले, आणि देऊन बसली मत. पण स्वतःची टिमकी तेव्हा वाजवली या लोकांनी. आता का नाही विचारले लाडक्या बहिणींना तुम्हाला मिळतात की नाही पैसे? आता का नाही विचारले शेतकऱ्याला? पॅकेज म्हणे 31,000 किती 800 कोटी, म्हणजे आतापर्यंत इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज जाहीर केलं. जाहीर करायला कोणाचं काय जाते? पण जाहीर केलेल्यातल्या 31,800 कोटी पैकी तुमच्या हातामध्ये प्रत्यक्ष किती आले? ज्या दिवशी ते सगळे येतील त्यावेळेला मुख्यमंत्र्यापेक्षा आनंदी मी असेल. म्हणजे कोणाला? शेतकऱ्याला दिले का कॉन्ट्रॅक्टरला? विकास याला म्हणतात विकास. शेतकरी मेला तरी चालेल,